नमस्कार सर्वांना, सुप्रभात. मी अमृता, आपल्या अमृता वारे व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती त्याचप्रमाणे आजच्या आपल्या छान अशा व्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत करत आहे. तर बघा, हा छान असा कॉपरचा माठ मी काढलेला आहे आणि आता माठ काढून ठेवला आहे. आपला मातीचा मटका काढून ठेवलेला आहे आणि हा कॉपरचा माठ ठेवलेला आहे, कारण थंडीमध्ये ना कॉपरचं पाणी पिलेलं चांगलं राहतं म्हणून. तर हा माठ आहे ना खूप छान आहे, याला वरतून कोटिंग आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर थंडीमध्ये कॉपरचा माठ घ्यायचा असेल ना तर असाच घ्या, कोटिंगवाला. तर ही मी 2 वर्षापूर्वी घेतलेला माठ आहे आणि 2 वर्ष याला 4-4 महिने वापरते मी थंडीमध्ये, तरी सुद्धा हा अजिबात खराब झालेला नाही, कोटिंग निघलेलं नाही, काही नाही. आणि खूप मस्त, आणि याच्यामध्ये ऑप्शन सुद्धा खूप सुंदर असतात, कलर आणि डिझाईन सुद्धा हवे तसे भेटतात. खूपच भारी भारी आता तर खूपच छान छान आलेले आहेत दुकानात. तर हा आतून थोडासा लाल दिसतोय, कारण आतून त्याला मी रोज घासत नाही आणि वरतून तर घासायची गरजच पडत नाही. इतकं सुंदर फ्लावर प्रिंट आहे आणि खूप छान आहे, हेल्पफुल आहे. थंडीमध्ये असाच माठ घ्या, विदाउट कोटिंगचा नाही का घेऊ. तर आज खूप दिवसांनी वरचा पोछा केला. आवाज घुमतोय जरा या रूम मध्ये, कारण इथं मोकळी रूम असल्यामुळे आवाज घुमतोय जरा. खूप दिवस झालं मी वरचं साफ केलं नव्हतं क्लिनिंग, कारण खालचं वरचं मला होत नाही तेवढं, म्हणून आज पुसून घेतलं तर छान वाटते, स्वच्छ वाटते. मग म्हटलं चला वरची माझी जी कामे ती करून घ्यावा, घर स्वच्छ झाले तर तुम्हाला दाखवते मी थोडं. बघा, आज छान असं झाडू मारून घेतला, गॅलरी धुवून घेतल्या, दोन्ही मागची पुढची. इथली बेडरूम पण साफ करून घेतलं, पोछा वगैरे करून. वरचं तेवढं नाही वापरातच येत नाही वरचं, म्हणून मी रोज रोज साफ करत नाही. टॉयलेट, बाथरूममध्ये ते सगळं सामानच ठेवले. हे सुद्धा साफसूफ करून घेतलं, जरा स्टोरूम मधलं पुसून घेतलं. आणि इकडं माझी सिलाई रूम मधलं स्वच्छ करून घेतलं. धूळ झालेली होती, थंडी जरा जास्तच धूळ येते, पण आता स्वच्छ करून घेतलं सगळं तर बरं वाटते. मग म्हटलं चला थोडंसं काम आहे वरती सिलाईचं, तर ते करून घ्यावं. तर हे सगळं कचरा काढून ठेवलेला आहे मी, रद्दी बॉक्स वगैरे, तर ते उद्या कचरावाला आल्यावर टाकून देईल. आणि आता इथं माझं काम करते. तर ही माझी सिलाईची रूम आहे, माहितीच आहे, मी खूप व्हिडिओ बनवले. म्हणजे मी काय सिलाई बिलाई करत नाही, पण माझे जे कपडे घरचेच असतात, फिटिंगचे, मुलांचे कपडे, आता स्कूलची पॅन्ट आहे शूची, तर त्याला थोडीशी लॉंग आहे तर ती थोडी कमी करायची त्याला, म्हणून एक सिलाई टाकायची खालून. माझे काही ड्रेस आहेत फिटिंगचे, नवीन कुर्तीज वगैरे, तर असं काम करते मी. फक्त साडीला पिको करून आणलाय, फॉल पण मी लावते घरच्या घरी, साधी सिलाई मारून. मशीन साधीच आहे, पिको फॉलची नाही आहे, पण जे करू शकते मशीनवर तेवढं माझं घरचं काम करून घेत असते. तर चला मग, आता वजन वाढते म्हणून झोपायचं नाही असं ठरवले मी, खरं सांगायचं तर, म्हणून ही कामं काढते मी दुपारच्या वेळी. आणि असं पण दुपारी झोपलं काही कामं होतच नाहीत, मग म्हटलं चला आता झोपायचं नाहीये तर हे तरी कामं होऊन जातील, म्हणून आता एका साडीला फॉल लावायचा आहे, तो लावून घेते. 2-3 कुर्ती आहेत फिटिंगच्या, त्या करून घेते. शूच्या 2 पॅन्ट आहेत युनिफॉर्मच्या, फुल पॅन्ट आणलेल्या आहेत त्याला, थंडीमध्ये फुल पॅन्ट असते त्याला, तर त्या थोड्या घेतानाच 1 इंच लांब घेतलेल्या आहेत, कारण त्या पुढच्या वर्षी पण चालतील त्याला, कारण त्या लॉंग पॅन्ट थंडीतच वापरतात फक्त. तर आता तो थंडी आहे तोपर्यंत 2-3 महिने घालेल आणि नंतर डायरेक्ट पुढच्या वर्षी वापरेल, म्हणून मग त्या घेतानाच मी 1 इंच लांब घेतलेल्या आहेत, तर त्याला पुढच्या वर्षी पण चालतील अशा त्या हिशोबाने. तर त्याला मी याला 1 इंच कमी करायच्या, तर त्या कमी करून घेते. माझी ही जुनी कुर्ती आहे, याला असे बटन आहेत मधून खाली इथून असे, आणि मधून ते बटन निघलं तर ओपन होऊन जातं, म्हणून मग ते बटन काढून मला पूर्ण सिलाई मारायची. आणि अजून दुसरी एक कुर्ती आहे, हिला थोडंसं V शेप आहे गळ्याला, पण तो शेप थोडासा जास्तच खालीपर्यंत आहे, म्हणून तिथं थोडंसं बंद करायचं मला. थोडंसं कापड, ह्यातलंच आतलं कापड पॉकेटचं काढून मी तिथं लावून देणार आहे. आणि दुसरं म्हणजे ही साडी आहे, तर ह्या साडीला फॉल लावायचा आहे. तर हा फॉल आणलेला आहे मी, धुवून घेतलेला आहे, धुवून प्रेस करून पिको करून आणलाय बाहेरून, पण फॉल हिला लावायचा आहे, तर हा फॉल लावते. आणि दुसरं म्हणजे 2-3 नवीन परकर घेतलेले होते, त्याला सुद्धा थोडीशी वरच्या बाजूने सिलाई मारायची. तर एवढं काम आहे आज, तर हे काम करून घेते. तर दुपारी झोपण्याच्या ऐवजी अशी कामं करावीत, म्हणजे आता मी ज्ञान नाही देणार कोणाला, कारण दुपारी झोपायची मला सुद्धा खूप सवय लागली होती आणि खूप वजन पण वाढून जातं दुपारच्या झोपण्याने. काही नाही, सवय नसते ना, ज्याला झोपायची सवय ना त्याला झोपावसंच वाटतं, आणि एकदा सवय मोडली की काही वाटत नाही, उलट झोपल्यानंतर आळस आल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे दुपारचं झोपणं बंद करायचं, रात्री स्वयंपाक लवकर करायचा, जेवण वगैरे लवकर करायचं, आणि रात्री लवकर झोपायचं, सकाळी लवकर उरकायचं.
लवकर उठून आवरायचं म्हणजे सगळं आपली कामं पण होतात, स्वतःसाठी पण वेळ भेटतो, बाकीची पण एक्स्ट्रा कामं होतात आणि वजन बिजन वाढायचं टेन्शन राहत नाही. ते हाताने आराम करा, परत जेवण करा आणि परत ती कमी करण्यासाठी धाव 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 चाला, काम करा, एक्सरसाइज करा. त्याच्यापेक्षा मला तर ही गोष्ट पटलेली, मी एक्सेप्ट केलेली आता की नाही, खाणं पण थोडंसं कमी करायचं, आराम पण थोडासा कमी करायचा, कामापेक्षा जास्त नाही करायचा, त्यानेच फायदा होणार आहे. रिकामं परत वजन कमी करण्याच्या चक्करमध्ये तिसरंच काहीतरी होऊन जायचं. त्याच्यामुळं आता सध्या थोडंसं खाणं पिणं आणि झोपणं या 2 गोष्टींवर कंट्रोल करायचं ठरवले. कारण जिम लावायला माझ्या यांनी परमिशन नाही दिली की म्हणे नको, खूप जास्त होते, जिम वगैरे काही गरज नाही, घरच्या घरी जे होते तेवढं कर. म्हणून मग आता ठरवले दुपारची झोप बंद. मग आता इथून पुढे डेली व्हिडिओ येणार आहेत आपले, कारण व्हिडिओ शूट करायला, एडिट करायला वेळ भेटणार आहे मला, झोपणार नाही म्हणजे, म्हणून. तर चला. तर बघा, आता ही साडी मी दिवाळीत घेतली होती. तिची बॉर्डर किती सुंदर आहे, टिकली आणि थ्रेड वर्क आहे आणि खूपच छान आणि सुंदर असा कलर सुद्धा आहे. तर या साडीला एका बाजूने पायपिंग आहे, दुसऱ्या बाजूने मी बाहेरून पिको करून आणला, कारण माझी शिलाईची साधी मशीन आहे त्याच्यामुळं. आणि आता ही फॉल मी साध्या सिलाईने खालून लावून घेणार आहे. तेवढं काही माहिती पडत नाही आणि कोणाला दिसत पण नाही, कळत पण नाही, ते तुम्ही बघू शकता त्याच्यामुळं. आणि फॉल मी आणला होता, धागा घरात होता, तर म्हटलं चला हिला फक्त 10 रुपये खर्च करून मी आता ह्या फॉल लावून घेत आहे. अशी जेवढी होईल तेवढी कामं मी घरच्या घरीच करण्याचा प्रयत्न करत असते. आता आज माझ्या खूप साऱ्या कुर्तीज वगैरे होत्या. अशी कामं शक्यतो बाहेर कोणी करून देत नाही लवकर, खूप कटकट करतात आणि पैसे पण खूप जास्त घेतात. त्याच्यामुळे आपल्याला आपल्या पद्धतीने आपल्याला जसं हवं तसं करता येतं. म्हणून सिलाई मशीन घरी असणं कधीही फायद्याचंच आहे. माझी तर खूप सारी अशी कामं होतात आणि आपली कामं आपल्या हिशोबाने आपण करू शकतो. बघा, साडीला असा फॉल तुम्ही लावू शकता जर तुमच्याकडे सिलाई मशीन आहे तर. अजिबात ओळखू येत नाही, दिसत सुद्धा नाही. फक्त 5 किंवा 10 रुपये देऊन 1 साईडने पिको करून घ्यायचा आणि जर दोन्ही बाजूने असेल तर दोन्ही बाजूने पिको करून घ्यायचा आणि फॉल अशा पद्धतीने खालून लावायचा. एका साईडने सिलाई मारून दुसऱ्या साईडने हात शिलाई करून घ्यायची. तेवढं तर आपल्याला येतच. लगेचच ही साडी घरी करून ठेवली, कारण आता तिला हात शिलाई करायला कधी मुहूर्त लागेल मला काही सांगता येत नाही. म्हणून मग आता सगळेच कपडे शिवून घेतले. बघा, साडी पण झाली आणि हे बाकीचे पण नवीन परकर होते त्याला पण सिलाई मारून घेतली. कुर्तीज वगैरे खूप सारी कामं होऊन गेली. बघता बघता 1 तास लागले एवढं सगळं करायला, पण ही एवढी कामं वेळ काढला तर माझी होऊन गेली. खूप सारे होते, मुलांचे वगैरे कपडे होते. तर सिलाई मशीन म्हणून घरात असावी, मला तर खूप सोपं जातं आणि बाहेर आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तसे कपडे शिवून देत नाहीत. तर मग लगेचच मशीन झाकून वगैरे ठेवली, कारण ती यूज नसते. आता नेक्स्ट टाईम कधी काही कपडे येतील तेव्हाच मी वापरेलीला. आणि लगेचच झाडून झोडून काढलं, कारण सकाळीच मी कचरा पोछा केलेला होता, तर म्हटलं तसंच कचरा पडून राहील नंतर, म्हणून लगेचच क्लीन करून घेतलं. खाली सुद्धा माझी सगळी कामं बाकीच होती, भांडी कपडे वगैरे आवरायचे होतं. तर मग खाली जाऊन मी भांडे आत ठेवले, कपडे काढले आणि टी व्ही बघत बघत थोड्या वेळ मी कपड्याच्या घड्या वगैरे केल्या. दीदींनी त्यांची कामं चालू होती, मग मी कपडे वगैरे ठेवले. तर आजचा माझा दिवस असा गेला. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.